Culture. According to C.C. North, culture consists in instrument consisted by men to assist him in satisfy his want. C.C. Northच्या मते काय, पुरुषांनी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी तयार केलेल्या साधनांमध्ये संस्कृतीचा समावेश होतो. हे कोणाच्या मते? C.C. North. ओके. देन नेक्स्ट, अकॉर्डिंग टू टायलर, culture is that complex whole which include knowledge, belief, arts, moral, law, custom and any other capabilities acquired by man as a member of society. ओके. टायलरच्या मते काय, संस्कृती ही एक काय जटिल आणि संपूर्ण गोष्ट आहे ज्यामध्ये ज्ञानाचा समावेश आहे. ओके. विश्वास आहे, कला आहे, नैतिकता आहे, कायदा आहे, प्रथा आहे आणि सदस्य म्हणून मनुष्याने संपादित केलेल्या इतर गोष्टींची क्षमता आहे. ओके. त्याला काय म्हणू शकतो आपण? संस्कृती किंवा कल्चर. ओके. देन अकॉर्डिंग टू एफ वॉल्टर पॉल, ओके, हा जो एफ वॉल्टर पॉल आहे यांच्यामध्ये काय, कल्चर इज द टोटॅलिटी ऑफ ग्रुप्स way of thought and action duly accepted and followed by a group of people. तर यांच्यामध्ये काय, संस्कृती म्हणजे काय, समूहाची संपूर्णता, लोकांच्या समूहाने आणि योग्य कृती योग्यरित्या स्वीकारली जाते आणि त्याचं अनुसरण केलेल्या विचारांचा मार्ग म्हणजे काय, संस्कृती. ओके. अकॉर्डिंग टू कोइनिकच्या मते काय, कल्चर इज द सम टोटल ऑफ मॅन्स एफर्ट टू ॲडजस्ट हिमसेल्फ टू हिज एन्व्हायरमेंट अँड हिज इम्प्रूव्ह हिज मोड्स ऑफ लिव्हिंग. सो या कोइनच्या मते काय, संस्कृती म्हणजे स्वतःला जुळवून घेण्यासाठी, ओके, माणसाच्या प्रयत्नांची बेरीज आणि त्याचे वातावरण आणि त्याच्या राहणीमानात सुधारित करण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्याला काय म्हणतो, संस्कृती. ह्या काय केलेल्या आहेत, माणसानेच तयार केलेल्या आहेत. ओके. देन नेक्स्ट, सोशियोलॉजिकली कल्चर वर्ड इज यूज टू डिनोट ॲक्वायर्ड बिहेवियर विच आर शेअर्ड बाय अँड ट्रान्समिटेड अमॉंग मेंबर्स ऑफ society. This behavior is then transmitted to generation. It is acquired by man as a member of society and persists through tradition. सामाजिक दृष्ट्या म्हणजे सोशियोलॉजिकली संस्कृती ह्या शब्दाचा वापर सामायिक केलेल्या वर्तनांना दर्शवण्यासाठी, म्हणजे जे बिहेवियर आहे जे आपण आपल्यामध्ये आपल्या स्वतःमध्ये ॲक्सेप्ट केलेलं आहे या बिहेवियरला दाखवण्यासाठी केले गेलेले आहे. कशाचा? संस्कृती शब्दाचा वापर. कारण तुम्ही एखाद्या प्रकारे विशिष्ट प्रकारे बिहेव करता आणि हे माझ्या कल्चरनुसार मी बिहेव करतो. फॉर एक्झाम्पल साडी घालणे, बिंदी लावणे. काही वुमन्स आहेत कंपल्सरी बिंदी लावतात, मॅरिड वुमन कंपल्सरी सिंदूर टाकतात किंवा मंगळसूत्र घालतात. हे काय एक कल्चरल भाग आहे. ओके. सो ते काय, ते स्वतःमध्ये काय केलेलं आहे, ॲक्वायर्ड केलेलं आहे. ओके. आणि आपण काय सांगतो, तो एक कल्चरल भाग आहे म्हणून. हे एक्झाम्पल दिलं मी नुसतं. हां, सो माइंड करून घेऊ नका. हे वर्तन पिढ्यानपिढ्या काय केलं, आपण पुढे ट्रान्समिटेड केलं, समोरच्याला दिलं गेलं आणि माणसाला समाजाचा एक सदस्य म्हणून काय केलं, आत्मसात केलं गेलं आणि हे परंपराद्वारे काय केलं, टिकून राहिलं तसंच. बरोबर आहे. हे फॉर एक्झाम्पल मी मगाशी जे एक्झाम्पल्स दिले हे आपल्या आधीपासून करत आलेले आहेत. बरोबर आहे. हिंदू मुलीस टिकली लावणे, मुस्लिम मुलीस बुरखा घालणे, हे काय आहे, परंपरागत चालत आलेलं आहे. म्हणजे ते बिहेवियर त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि त्याला नाव काय दिलं गेलं, कल्चर. हे माझ्या कल्चरमध्ये, हे माझ्या संस्कृतीत आहे म्हणून मी करते. आता मी पण घालते आहे. बरोबर आहे. सो मी ॲज अ कल्चर म्हणूनच करते ना माझ्यावर कोणतं बंधन आहे ना काही आहे. पण हां, हे कल्चरली घातलं जातं, हे कल्चरली फॉलो केलं जातं. मी माझ्यावरून सांगते. सो म्हणून मी ते ॲक्सेप्ट केलं, माझ्यामध्ये ते मी आत्मसात करून घेतलं आणि मी ते तसं बिहेव करते आणि मी नाव काय देते आहे, कल्चरचं. ओके. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कल्चर म्हणजे ह्या कल्चरची वैशिष्ट्य, संस्कृतीची वैशिष्ट्य काय, कल्चर इज नॉट इनेट बट इज इन ॲक्वायर्ड क्वालिटी. ही काय आहे, इनेट म्हणजे जन्मजात नाही आहे, पण ती काय केलेली आहे, आपण आत्मसात केलेली, प्राप्त केलेली
गुणवत्ता किंवा क्वालिटी आहे. बरोबर आहे. आपल्याला जन्मताच कोणी सांगितलंय का तू अशी आहेस, म्हणजे मी जन्मताच येताना असे आले होते का? मी आता जे जे रूल्स जे रिच्युअल्स फॉलो करते मी जन्मताच डे 1 पासून करते का? नाही. सो मी जशी जशी मोठी होत गेली तसं तसं मी ते काय केलं, स्वतःमध्ये आत्मसात केलं, प्राप्त करत गेले, अँड देन मी तसं बिहेवियर करते. ओके. देन कल्चर इज नॉट अन इंडिव्हिज्युअल हेरिटेज ऑफ मॅन बट इट इज अ सोशल प्रोडक्ट शेअर्ड बाय मेंबर्स ऑफ ग्रुप. संस्कृती हा काय आहे? माणसाचा वैयक्तिक वारसा नाही आहे. बरोबर. पर्टिक्युलर पर्सनसाठीच लागू आहे का या गोष्टी? नाही. तर काय, समूहातील प्रत्येक सदस्याने हे स्वतःमध्ये सामायिक केलेलं आहे. ओके. आणि हे सामाजिक प्रोडक्ट किंवा सामाजिक उत्पादन आहे. द नेक्स्ट, कल्चर फुलफिल्स द इथिकल अँड सोशल नीड ऑफ ग्रुप. कल्चर काय आहे? संस्कृती समूहाच्या काय, इथिकल म्हणजे नैतिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करते. बरोबर आहे. द नेक्स्ट, व्हेरियस पार्ट ऑफ कल्चर आर इंटिग्रेटेड विथ इच अदर. संस्कृतीचे विविध अंग काय आहेत? एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. संस्कृती काय आहे? एकमेकांना जोडली गेलेली आहे. देन कल्चर इज सम टोटल ऑफ आयडियाज अँड नॉर्म्स ऑफ ग्रुप. संस्कृती काय आहे? ही समूहाच्या एकूण कल्पना आणि नियमांची सम म्हणजे बेरीज आहे. ओके. कल्चर इज पास फ्रॉम वन जनरेशन टू अनदर थ्रू ट्रॅडिशन और कस्टम. संस्कृती आणि परंपरा, चालीरीती ह्या काय आहेत? आपण एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन म्हणजे ह्या पिढीपासून त्या पिढीपर्यंत आपण काय करतो, त्या पुढे पास करतो, ट्रान्समिटेड करतो. ओके. द चीफ व्हेहिकल ऑफ कल्चर इज लँग्वेज. संस्कृतीची प्रमुख भाषा किंवा प्रमुख वाहन काय आहे? लँग्वेज आहे. ओके. म्हणजे आपण आपल्या भाषेद्वारे आपली संस्कृती पुढे ट्रान्सफर करतो. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, गुजराती पर्सन्स असतील, ते त्यांच्या घरी बाहेर भले ते मराठी बोलतील पण त्यांच्या घरी त्यांची एक पर्टिक्युलर लँग्वेज असते. फॉर एक्झाम्पल, ज्योतीच्या घरी त्यांची पर्टिक्युलर लँग्वेज बोलतात. त्या बाहेर भले सगळ्यांची मराठी बोलतील पण घरी जाऊन तुम्ही तुमचीच पर्टिक्युलर लँग्वेज बोलता ना. सो तुम्ही कल्चर काय करता? तुमचं लँग्वेज थ्रू पुढे पासआउट करता. ओके. इव्हॅल्युएशन ऑफ कल्चर. संस्कृतीची उत्क्रांती कशी झाली? The evidence of material thing of people such as pottery, coins, etc. do not tell about the culture, but the material aspect of these reveal the evolution of culture. ओके. मातीची भांडी, नाणी इत्यादी लोकांच्या भौतिक गोष्टींचे पुरावे सांगत नाहीत, पण काय होतं, संस्कृतीबद्दल किंवा संस्कृतीचे वेगवेगळे पैलू उत्क्रांती काय करतात ते प्रकट करतात. आता ही मातीची भांडी वगैरे आधीच्या काळातली कॉइन्स वगैरे आपल्याला सापडलेले असतात. माहिती आहे, कुठेतरी खोदकाम करत असेल, कुठेतरी काय करत असेल, त्यावेळी ह्या जुन्या गोष्टी आपल्याला सापडतात. यावरून त्या काय करतात, पुरावे देत नाहीत, तर त्या काय करतात, आपली संस्कृती त्याच्यावर काही लिहिलेलं असतं, काही चित्र असतात. कधी न्यूजला वाचलं असेल, कधी हिस्ट्रीच्या बुकमध्ये बघितलं असेल, तर तुम्हाला लक्षात येईल की ते जे सापडलेल्या गोष्टी आहेत हे काय करतात, आपली संस्कृती काय होती, कशी होती हे ते दाखवून देतात आपल्याला, की आपली संस्कृती कशी होती किंवा त्याची उत्क्रांती कशी झाली हे दाखवून देतात. ओके. इट इज डिफिकल्ट टू ट्रेस द ओरिजिन ऑफ स्पेसिफिक कल्चर ॲज इट इज लॉस्ट इन द मिस्ट ऑफ अँटिक्विटी. ओके. विशिष्ट संस्कृतीची उत्पत्ती शोधणे कठीण आहे. प्रत्येक वेगवेगळी कल्चर्स आहेत, वेगवेगळ्या कल्चरचे वेगवेगळे म्हणजे त्यांची उत्क्रांती किंवा त्यांचं ओरिजिन ट्रेस करणं काय आहे आपल्याला डिफिकल्ट आहे. कारण ते काय आहे, पुराणकथेच्या धुक्यामध्ये हरवल्या. म्हणजे आधी काय होतं, प्रत्येकजण स्टोरी सांगतं पण ती तितपत खरी होती याला काही पुरावे नाही आहेत. सो आपण आपल्या याच्याने ते ट्रेडिशन पाळत जातो. फ्रॉम द डिस्कवरी अँड इन्व्हेन्शन कल्चर डेव्हलपमेंट कॅन बी आयडेंटिफाईड.
शोध आणि आविष्कारातून काय केलं, संस्कृतीचा विकास आपण ओळखत गेलो. ओके, मटेरियल ॲज वेल ॲज नॉन मटेरियल कल्चर trait have been invented, but these invention have not contributed to the development of culture. ओके, भौतिक आणि गैरभौतिक संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचा शोध लावला गेला, पण या शोधांना संस्कृतीच्या विकासात हातभार लावला नाही. ओके, an individual achievement, invention has itself been made possible that grow out of culture. The individual is not the cause of the invention, but he is only the agent of cultural condition that bring about the modification of culture. ओके, एखाद्या व्यक्तीच्या शोधाची उपलब्धी स्वतः शक्य झाली आहे, जी संस्कृतीतून काय होते, विकसित होते. शोधाचे कारण व्यक्ती नाही, परंतु तो केवळ सांस्कृतिक परिस्थितीचा काय आहे, एजंट आहे, जो संस्कृती बदल घडवून आणतो. ओके, देन नेक्स्ट, culture has developed out of complex traits which as interdependent. The traits are not interdependent of other traits. The culture traits which are present today will influence the invention of traits which are new. It means existing culture traits are the improvement of over the past trait. Okay, सांस्कृतिक किंवा परावलंबी असलेल्या कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल लक्षणांमधून संस्कृती काय झाली, विकसित झाली. गुण इतर लक्षणांपेक्षा स्वतंत्र नाहीत. बरोबर आहे, काही कल्चर्स जवळपास सेम आहेत. ओके, संस्कृतीची वैशिष्ट्ये जी आज अस्तित्वात आहेत किंवा नवीन आलेल्या वैशिष्ट्यांच्या शोधावर प्रभाव टाकतील, याचा अर्थ काय आहे, विद्यमान संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. ओके, देन नेक्स्ट, the inventor takes element from the old or existing mode of living to have new mode of living. शोधकर्ता काय करतो, जुन्या किंवा अस्तित्वात असलेल्या जगण्याच्या पद्धतीमधून नवीन जीवन पद्धती प्राप्त करण्यासाठी शोधतो. ओके, दिस मीन्स द एक्झिस्टिंग कल्चर ट्रेट ओरिजिनेट द न्यू ट्रेट अँड द इन्व्हेंटर गेट इम्पॉर्टन्स बिकॉज ही कॉन्ट्रीब्यूट पर्पज अँड एंडेवर. Okay, this means people are required to take initiative for new cultural trait. If there are no people in society, it means no new cultural development. Okay, सॉरी, उत्पत्तीकारक शोध काय करतो, शोधकर्ता काय करतो, जुन्या किंवा अस्तित्वात असलेल्या पद्धतींमधून नवीन जीवन पद्धती प्राप्त करून घेतो. याचा अर्थ काय आहे, विद्यमान संस्कृती किंवा वैशिष्ट्य नवीन वैशिष्ट्याची उत्पत्ती करतात आणि शोधकर्त्याला महत्त्व प्राप्त होते, कारण तो उद्देश आणि प्रयत्नांमध्ये काय करतो, त्याचं योगदान देतो. याचा अर्थ काय, नवीन संस्कृतीसाठी किंवा वैशिष्ट्यांसाठी लोकांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे, समाजातील लोक तिथे नाहीत, याचा अर्थ काय, त्या संस्कृतीमध्ये किंवा त्या कल्चरमध्ये काही विकास होणार नाही. ओके, डिसकॉन्टेंटमेंट विच सम ऑफ मेनी थिंग्स प्रोवोक्स टू फाइंड आउट द न्यू वेज. दिस न्यू थिंग विल लीड द पर्सन टुवर्ड्स प्रोग्रेस. सांस्कृतिक असंतोष किंवा काही गोष्टींमधील नवीन मार्ग शोधण्यासाठी काय करतात, भडकवतात. या नवीन गोष्टी लोकांना प्रगतीच्या दिशेने घेऊन जातात. ओके, द peculiar elements involved in evolution of culture is man. The culture developed by one generation is the basis of new generation. संस्कृतीच्या उत्क्रांतीत सामील असलेले विलक्षण घटक म्हणजे काय आहे, आपण आहोत, माणूस आहे. बरोबर आहे, संस्कृती विकसित झाली आणि ती नवीन पिढीचा आधार होत गेली. ओके, देन इव्होल्युशन ऑफ कल्चर, एक चार्ट दिलाय तुमच्या ग्रुपमध्ये, मॅन आहे, देन ॲरो, इव्होल्युशन ऑफ कल्चर, संस्कृतीचा उत्क्रांत झाला, त्यामध्ये काय आल्या, न्यू आयडिया आल्या, डिस्कॉन्टमेंट विथ एक्झिस्टिंग ट्रेट म्हणजे काही वैशिष्ट्यांसह त्यामध्ये असंतोष सुद्धा आला. ओके, देन नीड फेल्ट टू चेंज,
त्याला बदलण्याची गरज भासू लागली, बरोबर आहे. त्यामधून काय झालं, एका पिढीपासून पुढच्या पिढीकडे तो संस्कृती पुढे गेली, ट्रान्सफर झाली. तर कशाच्या बेसिसवर, आधाराच्या बेसिसवर. ओके, हे सगळे जे नवीन इन्व्हेन्शन घडवून आणले या आधाराच्या बेसिसवर काय झाली, ती पुढे ट्रान्सफर झाली. ओके, देन नेक्स्ट अजून एक चार्ट आहे तुमच्याकडे, इव्हॉल्युशन ऑफ कल्चर. ओके, मेंबर्स और पीपल ऑफ सोसायटी. सो त्यामध्ये काय एलिमेंट्स, ओके, एलिमेंट्स फ्रॉम ओल्ड और एक्झिस्टिंग मोड ऑफ लिव्हिंग ट्रेड. जुन्या किंवा अस्तित्वातील राहणीमान त्यांच्या घटक. ओके, त्यानंतर दुसरं काय आहे, डिस्कंटेंटेड विथ सम ऑफ मेनी थिंग. म्हणजे त्यांच्याबद्दल काही गोष्टींमध्ये ती लोक असमाधानी राहिलीत. ओके, त्याच्यानंतर त्यांनी न्यू आयडियाज केल्या. त्यामुळे काय झालं, डेव्हलप न्यू ट्रेड विच आर इम्प्रूव्हमेंट ओव्हर पार्ट. नवीन गुणधर्म विकसित झाले आणि ते काय झाले, काही भागांवरती त्यामुळे काय झालं, सुधारणा केल्या गेल्या. ओके, देन इव्हॉल्युशन ऑफ कल्चर. त्यामध्ये डिस्कंटेंटमेंट म्हणजे काय, असंतोष. नवीन कल्पना आल्या, एलिमेंट फ्रॉम पास्ट पार्ट म्हणजे नवीन आयडियाज घेतल्या, काही जो पास्ट होता म्हणजे आधीची संस्कृती आहे त्यामधून एलिमेंट्स घेतले, थोडेसे काय म्हणू शकतो, असंतोष. ह्यामधून काय झालं, इव्हॉल्युशन ऑफ कल्चर म्हणजे संस्कृतीची उत्क्रांती झाली. ओके, देन नेक्स्ट किती मिनिट झाले, ओके, देन नेक्स्ट संस्कृतीचे स्वरूप किंवा नेचर ऑफ कल्चर. इथंपर्यंत समजलं. Nature of culture. Culture is based on uniquely human capacity to classify experiences. Culture is usually acquired through enculturation. Culture is the process through which an older generation includes and compels a younger generation to reproduce the established lifestyle. The culture is embedded in a person's way of life. It is difficult to quantify as it exists at an unconscious level. Culture tends to be so pervasive that it escapes everyday thought. संस्कृती काय आहे, मानवाच्या अनुभवाचं काय करते, वर्गीकरण. ओके, त्याच्या अद्वितीय क्षमतेवर हे वर्गीकरण आधारित आहे. संस्कृती सहसा संवर्धनाद्वारे प्राप्त केली जाते. कशाद्वारे, संवर्धनाद्वारे. ओके, संस्कृती अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे जुनी पिढी तरुण पिढीला प्रस्थापित जीवनशैलीचे पुनरुत्पादन करण्यास प्रवृत्त करते आणि भाग पाडते. ओके, संस्कृती ही व्यक्तीच्या जीवन पद्धतीमध्ये अंतर्भूत असते. बेशुद्ध पातळीवर किंवा अस्तित्वात असल्याने त्याचे प्रमाण ठरवणे काय आहे, कठीण आहे, अनकॉन्शियस लेवलला आहे. ओके, संस्कृती इतकी व्यापक असते की दररोजच्या विचारापासून ती दूर जाते. ओके, डायव्हर्सिटी अँड युनिफॉर्मिटी ऑफ कल्चर. संस्कृतीची विविधता आणि एकरूपता. ओके, कल्चर इज नॉट इननेट. संस्कृती ही काय आहे, इननेट म्हणजे जन्मजात नाही आहे. ओके, ह्युमन बिईंग क्रिएट कल्चर. कुणी निर्माण केली आहे संस्कृती, आपण, ह्युमन बिईंगनी. आधीचे माणसं आपल्यासारखे होते का, गावोगावी फिरायचे, कंदमुळं खायचे, भटकायचेत नुसती, एका जागी होते, गुहेत राहायचं, कंदमुळं खायचं, निवांत राहायचं. छान होतं ना लाईफ, ना करिअरचं टेन्शन ना काय, बरोबर आहे ना. कोणी उत्क्रांती केली काय माहिती, असं काही नाही आहे, बरं झालं. ओके, ह्युमन बिईंग इज क्रिएट कल्चर म्हणजे हे कल्चर कुणी सुरू केलं, कुणी क्रिएट केलं, ह्युमन बिईंगनी म्हणजे माणसानीच. ओके, कल्चर कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ प्रिन्सिपल्स अँड ट्रॅडिशन ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. संस्कृतीमध्ये काय आहे, हा सेट आहे प्रिन्सिपल्सचा. म्हणजे प्रिन्सिपल्स म्हणजे काय,
ट्रॅडिशन, चालीरीती आणि प्रिन्सिपल्स आहेत त्यांचा काय एक सेट आहे. हे काय एका जनरेशन पासून पुढच्या जनरेशन कडे काय केलं आपण ट्रान्सफर केले, पुढे चालवत गेलोय. आपल्या मम्मी पप्पांनी आपल्याला ॲज अ कल्चर म्हणून जे दिलं तेच आपण आपल्या मुलांना देतोय ना. म्हणजे हे जनरेशन टू जनरेशन काय होतं पुढे आपण प्रसारित करतो. ओके. 8 बिकॉज ह्युमन बिईंग इज हॅव क्रिएटेड इट, कल्चर इज फ्लेक्झिबल अँड सब्जेक्ट टू चेंज. माणसाने ही संस्कृती तयार केली त्यामुळे ती कशी आहे फ्लेक्झिबल आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे तशी आपण तिला वळवू शकतो. बरोबर आहे. आणि बदलू सुद्धा शकतो. ह्युमन कल्चर इज लिंक टू बायोलॉजिकल इव्हॉल्युशन ऑफ ह्युमन बिईंग. ओके. मानवी संस्कृती कशाशी जोडली गेली आहे बायोलॉजिकल इव्हॉल्युशन म्हणजे जैविक उत्क्रांती जी आहे मनुष्याची त्याच्याशी जोडली गेली आहे. ओके. बिकॉज ह्युमन बिईंग आर क्रिएटिव्ह बाय नेचर, दे हॅव डेव्हलप्ड डायव्हर्स ऑर डिफरंट वे ऑफ लाईफ. ओके. मानव स्वभावाने कसं आहे सृजनशील आहे. बरोबर आहे. त्यामुळे काय केलं त्यांनी विविध किंवा भिन्न जीवन पद्धती जगण्यासाठी विकसित केल्या. प्रत्येकजण वेगवेगळी जीवन पद्धती जगतो. बरोबर आहे. कल्चर डायव्हर्सिटी इज द रिझल्ट ऑफ जिओग्राफिकल लोकेशन, रिलिजियस बिलीफ्स अँड लाईफस्टाईल. ओके. तर ही आपली जी संस्कृती आहे ह्यामध्ये विविधता कशी आली भौगोलिक स्थिती म्हणजे आपण ज्या भागात राहतो त्यावरून विविधता आली. ओके. देन नेक्स्ट धार्मिक श्रद्धा. आपण काही प्रत्येकजण वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा किंवा वेगवेगळे रिच्युअल्स पाळतो. ओके. आणि आपली जी लाईफस्टाईल आहे यांच्या परिणामावरून काय झालं कल्चरमध्ये डायव्हर्सिटी आली, विविधता आली. ओके. आपण पर्टिक्युलर एरियामध्ये राहतो तर तिथले आपण कल्चर फॉलो करतो. बरं, आपण इथे राहून केरळाचे कल्चर फॉलो करतो का? आपण ओणम सेलिब्रेट करतो, आपण दिवाळी सेलिब्रेट करतो. बरोबर आहे. सो आपण वेगवेगळ्या भौगोलिक स्थानानुसार वेगवेगळे कल्चर्स फॉलो करतो. ओके. कल्चर इज अ ॲक्वायर्ड बिहेवियर ऑफ अ ग्रुप. इट मीन्स देअर आर ॲज मेनी ॲज कल्चर्स ॲज मेनी group. In some groups we find monogamy while in other groups we can find polygamy and polyandry. In some cultures bridegroom goes to live at his wife's house while in other bride comes to live in husband's house. Thus there are group variations of culture behavior among different people over India known as diverse कल्चर. आता हे तुम्ही टाइप्स ऑफ मॅरेजेस मध्ये शिकलेला आहात, मोनोअँड्री, पॉलिअँड्री, पॉलिगॅमी. ओके. सो समूहाने प्राप्त केलेली वागणूक याचा अर्थ काय तितक्या संस्कृतीमध्ये काय आहेत अनेक गट आहेत. जितक्या संस्कृती आहेत तितके गट आहेत. ओके. काही गटांमध्ये एक पत्नीत्व आढळतं म्हणजे काय मोनोगॅमी. ओके. एक पुरुष त्याला एक पत्नी. ओके. तर इतर गटांमध्ये आपण काय बहुपत्नीत्व म्हणजे एक पुरुष असतो त्याला 2-3 हे असू शकतात वाईफ्स असू शकतात. ओके. तर काही संस्कृतीमध्ये काय करतो जो ग्रूम असतो तो वर असतो तो काय पत्नीच्या घरी राहायला जातो. ओके. तर काही संस्कृतीमध्ये काय करते वधू पतीच्या घरी राहायला जाते. ओके. डिपेंड्स ऑन त्यांच्या कल्चरवर. ओके. अशा प्रकारे विविध संस्कृती काय आहेत विविध लोकांमध्ये संस्कृतीचं विविध दर्शन होतं आणि त्यांचे जे समूह आहेत त्यांची भिन्नता ओळखून येते. ओके. विविध संस्कृतीसाठी कारणीभूत घटक. ओके. सो यासाठी रिस्पॉन्सिबल काय आहे जिओग्राफिकल लोकेशन भौगोलिक स्थान. ओके. जिओग्राफिकल लोकेशन हॅज फर्निश्ड द बेसिस फॉर various culture. This is due to different material availability for use. For example, flat grazing lands where there were the large herd of cattle lead to nomadic culture. हे जे भौगोलिक स्थान आहे त्याची विविध संस्कृतीचा आधार दिला गेला आहे वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांना. ओके. हे वापरण्यासाठी विविध साहित्य उपलब्ध आहे. उदाहरणार्थ फ्लॅट आहे, गुरांचा मोठा कळप असतो माहिती आहे तो आहे, किंवा चराईच्या जमिनी किंवा भटक्या यातून काय झालं भटक्या संस्कृतीचा जन्म झाला. म्हणजे ज्या भौगोलिक भागात जशी परिस्थिती आहे तशानुसार काय झालं संस्कृती निर्माण झाली. ओके. अनकॉन्शियस बिहेवियर इमिटेटेड अँड लॅटर ऑन बिकम अ कस्टम विच इज पार्ट ऑफ कल्चर. ओके.
अनकॉन्शियस म्हणजे अज्ञानतेचं वर्तन, ओके, जे माहिती नाही आहे, सुप्त मनात असतं, ओके, असं वर्तनाचं अनुकरण केलं जातं. त्यानंतर एक प्रथा बनते, ओके, आणि तो संस्कृतीचा एक भाग बनला जातो, ओके. An action done unconsciously by individual and other imitate him, this later on become the culture. एखाद्या व्यक्तीने नकळत केलेली कृती, ओके, आणि त्या कृतीचं अनुकरण इतर लोक पण करतात. त्या व्यक्तीने ती नकळत अनकॉन्शियसली ती कृती केली, त्याचं अनुकरण इतर लोक करतात आणि पुढे जाऊन तेच काय होते, संस्कृती बनली जाते, ओके. फ्लेक्झिबल इन बिहेवियर, वागण्यामध्ये त्यांच्या फ्लेक्झिबिलिटी असते, ओके. ह्युमन बीइंग इज अ फ्लेक्झिबल अँड ॲडजस्ट हिमसेल्फ टू हिज नॅचरल एन्व्हायरमेंट. आपण कसे आहोत, फ्लेक्झिबल आहोत. आपण जे नॅचरल एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये आपण स्वतःला काय करतो, ॲडजस्ट करतो, बरोबर आहे. दिस कॉन्स्टंट ॲडजस्टमेंट ऑफ कल्चरल बिहेवियर हॅज शोन द डायव्हर्सिटी ऑफ कल्चर, ओके. हे जे आपलं वागण्यातलं जे हे आहे, काय म्हणू शकतो आपण, ॲडजस्टमेंट आहे आपली, ओके. ही काय करते, या निरंतर ॲडजस्टमेंटमुळे संस्कृतीमध्ये काय केली जाते, विविधता दर्शवली जाते. आपण काय करतो, समटाईम्स वेगळं वागतो, समटाईम्स वेगळं वागतो, ओके. एखादा डेज असेल, एखादा सण असेल, त्या दिवशी पूर्ण तयार होऊन घरात पूर्ण धार्मिक वातावरण करतो. सण संपला, चला आपला ऑफिस लाईफ चालू, ओके, पुन्हा ते सगळं बांधून ठेवलं, जे काही बाहेर काढलं होतं बांधून ठेवलं, चला पुन्हा रेग्युलर. म्हणजे यामुळे काय होतं, संस्कृतीमध्ये विविधता किंवा डायव्हर्सिटी दिसून येते, ओके. देन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट, त्यालाच काय झालं, तांत्रिक प्रगती झाली. द कल्चर इज डायव्हर्स बिकॉज वन ग्रुप मे बी बॅकवर्ड टेक्निकली दॅन others. This can cause the change in culture from one to another. संस्कृतीमध्ये हे आलं, वैविध्यता आली, कारण एक गट असतो जो तांत्रिकदृष्ट्या इतर गटांपेक्षा पाठीमागे असतो, मागासलेला असतो. यामुळे काय झालं, एकापासून संस्कृतीत बदल होऊन ते दुसऱ्याला बदललेली संस्कृती मिळाली, ओके. देन नेक्स्ट, religious belief. The group differ from one to another on the basis of religious belief. हा जो धार्मिक विश्वास आहे, हा काय करतो, ह्या धार्मिक विश्वासाच्या आधारावर एक गट दुसऱ्या गटापासून भिन्न राहतो, ओके. कारण काहींचं बिलीफ वेगळे असू शकतात, तर काहींचं बिलीफ वेगळे असू शकतात. देन नेक्स्ट, लाईफस्टाईल. चेंज इन लाईफस्टाईल ड्यू टू एज्युकेशन मेक वन ग्रुप डिफरंट फ्रॉम अनदर ग्रुप, ओके. शिक्षणामुळे जीवनशैलीत बदल झाला, त्यामुळे एक गट दुसऱ्या गटापेक्षा वेगळा झाला. याचं कारण काय, शिकलेले एज्युकेटेड पीपल वेगळा राहायला लागले, ते वेगळी संस्कृती किंवा ते ठराविक गोष्टी फॉलो करू लागले. त्या उलट जो अनएज्युकेटेड ग्रुप होता तो सगळ्याच संस्कृती सोबत घेऊन पुढे जाऊ लागला, त्यामुळे तो ग्रुप वेगळा झाला आणि हा ग्रुप वेगळा झाला. इन इंडिया डिफरंट टाईप ऑफ कल्चर एक्झिस्ट ड्यू टू चेंज इन लेवल ऑफ एज्युकेशन. भारतात काय, शिक्षणाची पातळी किंवा लाईफस्टाईल बदलामुळे काय झालं, विविध प्रकारची संस्कृती अस्तित्वात आली, ओके. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट अँड देअर बिलीफ्स ऑफ वन ग्रुप फ्रॉम अनदर, ओके. तांत्रिक प्रगती मिळाली, त्यामुळे एका गटाकडून दुसऱ्या गटाचा काय झालं, विश्वास वेगवेगळे झाले. म्हणजे इट मीन्स डायव्हर्सिटी ऑफ कल्चर इज सीन इन, म्हणजे काय, संस्कृतीमध्ये इथे विविधता दिसून आली. लाईफस्टाईल चेंज झालं, शिक्षणामुळे काय झालं, जगणं वेगळं झालं, ओके. लेवल चेंज झाली आपली, आधी आपण जसे राहत होतो त्याच्यापेक्षा थोडं वेगळं राहायला लागलो, लाईफस्टाईल आपण हाय केली, त्यामुळे काय झालं, ग्रुपमध्ये विविधता दिसून आली. देन नेक्स्ट, इन इंडिया देअर आर 32 लँग्वेजेस. किती भाषा भारतात येतात, किती येतात, एक तरी येते का. देअर इज अ 32 लँग्वेजेस अँड ईच स्टेट with its folk talks, songs, story telling sessions which show diversity of culture. भारतात किती भाषा आहेत, 32. प्रत्येक राज्यात लोककथा, गाणी, कथन सत्र जी आहेत ती संस्कृतीची विविधता दर्शवतात, कारण ते त्या लँग्वेजमध्ये असतं, बरोबर आहे.
महाराष्ट्रात येऊन तुम्ही कन्नड गाणी ऐकता का? मल्याळी, तेलुगू असं काही येतं तुम्हाला? कारण तुम्ही महाराष्ट्रात राहता, म्हणजे तुम्ही तुमच्या स्टेट वाईज कल्चर, स्टेट वाईज लँग्वेज फॉलो करता, बरोबर. सो अदर स्टेटमध्ये पण ते त्यांच्या स्टेट वाईज करतात. त्यामुळे काय दिसून येतं? आपल्यात विविधता दिसून येते. देअर आर थाउजंड ऑफ फॅक्टरीज टू प्रोड्यूस स्पेशलाइज्ड टास्क फॉर विच मॅनेजमेंट वर्क, लेबर वर्क अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आर डिवायडेड. Each group has different type of behavior pattern which has lead to diverse culture based on different occupation. हजारो कारखाने, बरोबर आहे, ते कामगार तिथे काम करतात, ज्यासाठी ते काय करतात? व्यवस्थापन करतात. आणि त्यांचे प्रशासकीय कामं काय केलेले आहेत? डिवायडेड केलेले आहेत, विभागली गेलेले आहेत. ओके. प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वागण्याची पद्धत किंवा वर्तनीची पद्धत आहे, ज्यामुळे काय केलं? विविध व्यवसायावर आधारित विविध संस्कृती निर्माण झाली. ओके. A number of religions are in India. The people of a particular religion has their own way of living, belief and standard of living. भारतात काय आहेत? अनेक धर्म आहेत, बरोबर. खूप सारे धर्माची लोक राहतात आपल्या भारतामध्ये. विशिष्ट धर्मांच्या लोकांची स्वतःची राहणीमान आहे, त्यांची स्वतःची श्रद्धा आहे, बरोबर आहे. आणि त्यांचं ते राहणीमान, श्रद्धेवरून काय आहे? त्यांच्यात काय येतं? एक वेगळेपण जाणवून येतं. ईटिंग हॅबिट, ड्रेसअप डिफर फ्रॉम द वन कल्चर टू अनदर डिपेंडिंग अपॉन स्टेट सच एज पंजाबी कल्चर, हरियाणवी कल्चर एक्सेट्रा. आता खाण्यावरून, राहण्यावरून काय येतं? किंवा आपल्या दिसण्यावरून एक संस्कृतीमध्ये विविधता दिसून येते. एक्झाम्पल, पंजाबी संस्कृती, हरियाणवी संस्कृती ह्या काय आहेत? आपल्यापेक्षा, महाराष्ट्रीयन संस्कृतीपेक्षा काय आहेत? वेगळे आहेत. ओके. युनिफॉर्मिटी, एकरूपता कशी आहे? युनिफॉर्मिटी ऑफ कल्चर इज फार मोर कॉम्प्लेक्स दॅन इट seems. It means common culture or same type of culture prevailing all over the area. In India, uniformity of culture is based on belief that God is one who is superior to all of us. संस्कृतीची एकरूपता दिसते, त्यापेक्षा कितीतरी जास्त ती गुंतागुंतीची आहे, बरोबर आहे. दिसते तितकी सहज आणि सोपी नाही आहे. याचा अर्थ सामान्य संस्कृती किंवा सर्व क्षेत्रामध्ये समान प्रकारची संस्कृती प्रचलित आहे, फक्त त्याचे आपण जे पाळतो ते वेगवेगळे आहेत. ओके. भारतामध्ये संस्कृतीची एक समानता या विश्वासावर आधारित आहे की देव एक आहे, जो आपल्या सर्वांपेक्षा काय आहे? श्रेष्ठ आहे. या आधारावरती आपलं इंडियन कल्चर आहे आणि म्हणून ते अजून पण एकरूप आहे. ओके. Globalization afford the opportunity to internalize the universal culture and thus to become part of a whole. The cultural infrastructure, the global forces currently fabricating India would pave the way for the internalization of universal कल्चर. जागतिकीकरणामुळे सार्वभौमिक आणि संस्कृतीचं अंतर्गीकरण करण्याची आणि अशा प्रकारे संपूर्ण भाग बनण्याची काय होते? संधी मिळते. सांस्कृतिक पायाभूत सुविधा, जागतिक शक्ती सध्या भारताची काय करत आहे? निर्मिती करत आहे, ज्यामुळे सार्वत्रिक संस्कृतीच्या अंतर्गीकरणाचा काय होतो? मार्ग मोकळा होतो. ओके. द नेक्स्ट कल्चर अँड सोशलायझेशन आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. ओके. थँक्यू.